तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। अकोला जिल्ह्यात अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात येत असलेल्या ऑपरेशन प्रहार मोहिमेअंतर्गत हिवरखेड पोलिसांनी धडक कारवाई करत कत्तलीसाठी नेण्यात येत असलेल्या 10 गोवंशांना जीवदान दिले। या कारवाईत सुमारे 3,87,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 2 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे ग्राम झरी बाजार येथे पंचाच्या उपस्थितीत छापा टाकला। या कारवाई दरम्यान सर्जन दलसिंग भटनागर व महेंद्र रोकड्या चापले दोघेही राहणार चंदनपूर तालुका तेल्हारा हे गोवंशांना उपाशीपोटी निर्दयतेने व क्रूरपणे कत्तलीसाठी घेऊन जात असल्याचे आढळून आले। पोलिसांनी घटनास्थळावरून 10 गोवंश जातीचे बैल ताब्यात घेत त्यांना जीवदान दिलं। तसेच अंदाजे 3.87 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। या प्रकरणी हिवरखेड पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक 385/2026 नोंद करण्यात आला असून महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम कलम 5, 5 9, 9 तसेच प्राणी छळ प्रतिबंधक अधिनियम कलम 11 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान छापेमारी दरम्यान आरोपींनी अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पलायन केले असून त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक रेड्डी, सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी निखिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हिवरखेड पोलीस ठाण्याचे ठाणेदार सचिन पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल विनोद खर्डे, प्रमोद चव्हाण, प्रवीण कुंजाम तसेच पोलीस कॉन्स्टेबल रोहन बोराडे यांनी यशस्वीरित्या पार पाडली। MCN न्यूज मराठी करिता बाळासाहेब नेरकर, हिवरखेड।